आणि शरीर आत्मजनित. आणि त्या बुद्धीला आत्मदर्शन, ज्या बुद्धीला जगताचं दर्शन होतं आणि देहाचा अति ऐक्य होतं. देहाचं अतिसंबंध देहाचा असणारा प्रमाता जडमुडाने बंधनात असतो. अति देहाचा संबंध, अति इंद्रियाचा विकार, अति विषयाचा मोह हे बंधनाला कारणीभूत आहे. आणि अति वैराग्य आणि अति चिंतन, अति अभ्यास सुखाला कारणीभूत आहे. परम सुख म्हणतात त्याला. ज्या सुखाने ती बुद्धी तरसते, ज्या सुखासाठी बुद्धी तरसलेली जन्मोजन्मी कोटी जन्म, त्या सुखात तिला एकरूप व्हायचंय, देहरूप नाही. त्या सुखात अनुभव घ्यायचा, प्रेम सुख. हे अद्वितीय सुख आहे, अखंड सुख आहे, खंडित नाही, संपणार नाही. त्या सुखाचा आविर्भाव उत्पन्न होणारा अध्यात्माची जोड लागते. ते सुख भोगायला अंतःकरणाचा बाध लागतो. त्या सुखासाठी वृत्तीचा निराश व्हावा लागतो आणि शब्दासह वेद भगवंतामध्ये एकरूप करावा लागतो. त्याचं विविध चिंतन आहे आज. त्या महासिद्धांतापाशी वेदासह शब्द कसा मावळला ते ओवी आज आपल्या निरूपणामध्ये. माऊलीच्या बोधातून आत्मैक्य जेव्हा होतं ते ऐक्य जातं. हे श्रवणाचं फल आहे. इथं अद्वैत साक्षात्कार आहे, इथे ज्ञानाचा चमत्कार आहे, इथे बोधाचा आविष्कार आहे, इथं आत्मसाक्षात्कार आहे, जगत साक्षात्कार नाही. जगत साक्षात्कार तर तुम्हाला सदाच आहे ना. क्षणाक्षणाला जगताकडे तुम्ही येत ना. गंगेत जरी बुडाला तर कर्म जरी तुमचं आलं, तुम्ही अभिषेक जरी केला, आत्मसाक्षात कुठं झाला? वेदाचा मार्ग आला, पुण्याचा साठा झाला. भेद कुठे गेला? अभेद कुठं आला? बुद्धीला शिवत्व कधी प्रगट झालं? म्हणून आपला अभिषेक आपण करणं म्हणजे ब्रह्मज्ञानाची स्थिती. अद्वितीय होणं म्हणजे अभिषेक. बुद्धीनं आत्माकार राहणं म्हणजे अभिषेक. हृदयामध्ये परमेश्वराला बुद्धीनं पाहणं म्हणजे अभिषेक. जो ईश्वर तुमच्या सोबत आहे, तुम्ही देहासोबत आहे. देहासोबत राहून केलेला अभिषेक पुण्य प्रदान करतो आणि आत्मस्वरूपामध्ये बुद्धीचा विहार होतो, बुद्धीचा प्रवेश होतो. तेव्हा आत्मत्वाची खून होती, तो खरा अभिषेक होतो. त्याला रुद्राभिषेक म्हणतात. त्या अभिषेकातून दुःख दैन्य पाप जातं आणि या अभिषेकातून स्वतःला पांडुरंग होता येतं. कोणता अभिषेक करायचा बघा, हे करून ते सोडायचं नाही आणि हे केल्याशिवाय थांबायचं नाही. त्या अभिषेकाला ब्राह्मण नाही, दक्षिण नाही, त्याला सगळं लागतं. कारण तुमचं पाप जाळायचं असतं तुम्हाला. शंभर टक्के खरे. आपल्या पापा आणि पुण्याची निवृत्ती करून जेव्हा साधक श्रवणाकडे येतो, तर संत त्याच्या अज्ञानाची निवृत्ती ओवीच्या माध्यमातून करतात. भेदाचा नाश करून त्या जीवाला ब्रह्मरूपता देतात. पण लोक रुद्रापाशी थांबतात. महान चूक आहे. आत्मभाव जागा झाल्याशिवाय कोणताच अभिषेक पुढे येत नाही तुम्हाला भगवंताकडे.
शिवरूप म्हणजे ब्रह्मरूप. शिव म्हणजे ब्रह्म रुद्र आहे, व्यापक आहे, एक आहे, अद्वितीय परब्रह्म सुख आहे. तुमचं रूप आहे, तो शिव आहे. सदा आहे, सदा शिव आहे, सदा आत्मा आहे. शिव पण सदा आहे, सदा शिव म्हणले तर एकाच देवाला नाव सदाशिव आहे, कुणालाच नाही. म्हणून त्या विष्णूला डोक्यावर घ्यावं लागलं महादेवाला. तेव्हा पांडुरंग पूर्ण झाले. शिवाशिवाय पांडुरंग पण नाही पूर्ण. म्हणून त्या विठ्ठलाला परब्रह्म नाव आलंय. पुन्हा रामाला वेगळं टाकू नये म्हणून रामाला गुरु केलंय, महादेवाला रामानं केलंय. बघा गुंता. पुन्हा विष्णूच्या रूपाकडे आले महादेव. आम्ही दोन एक सांगायला. हरिहरला दोन समजू नका म्हणजे, कृष्ण वेगळा राम वेगळा करू नका. जरा बुद्धी स्वच्छ करा, नामाला अडकू नका. माझेच नाना नाव आहे, माझा रामन माझा कृष्ण हा भेद कशाला? अभेदाकडे या. रामरूप व्हा. राम परब्रह्म आहे, जीवात्मा आत्मा राम आहे. श्वासातून राम आवाज येतो, श्वास राम सांगतो. जेव्हा ते अक्षराचा मंत्र जप करतात लोक, श्रीराम जय राम जय जय राम, तर बुद्धी राम पावती परमात्म्यात. रामाचं प्रतीक आहे ब्रह्मज्ञान, ब्रह्मस्वरूपाचं फल पदरात टाकणं. तेरा अक्षरी मंत्र दुःखाचा नाश होतो, इकडे अविद्येचा नाश होतो. तेरा पुन्हा सांगते काय अविद्येतले, पण 13 अक्षर आहेत त्यामध्ये संसार दुःखाचा नाश होतो. म्हणून ज्यांना 13 लाख जप केला त्याचे कार्य सगळे सफल होतात. श्रीराम जय राम. एका घंट्यामध्ये 6000 जप होतो, 2 घंट्यात 12,000 होतो, 10 दिवसांमध्ये 1,00,000 पुढे जातो. एका महिन्यामध्ये 30 लाख 35-40 लाख होतो, आणि 3 महिन्यामध्ये 1.25 लाख. असा जर जास्त केला तर सतत केला 12 तास न बोलता, रोजचा 1-1.5 लाख होतो. जास्त होतो, कारण तो केलाय आम्ही, आम्हाला सांगितलंय, आम्ही केलाय. तर एका महिन्यात 13.5 लाख जप होतो, एकाच महिन्यात. तर श्रीराम जय राम जय जय राम हे 13 अक्षर आहे. त्या 13 अक्षरानं पाप भस्म होतं, पुण्य उत्पन्न होतं, आणि तुमच्या संसारातल्या दुःखाचा नाश होतो, संकट जात. इकडे 13वा काय नंतर सांगाल मला ओळी यायचं. त्या ब्रह्मज्ञानामध्ये पण 13वा पद मोक्षाचं. विवेक 41. पै विश्व घेऊन गेली मागेसी, तया चोराती कोण के दिवसी, जे कोणी एके दिवशी ऐसी शुद्धते में, जे कोणी एके दिवशी ऐसी शुद्धते में. एखाद्या चोऱ्याने आपल्या घरात चोरी करून गेला, निघून गेला, त्याचा रस्ता पण त्यानं पुसून टाकला, तर कोणत्या रस्त्याला चोर गेला कसं ओळखायचं? त्याचा रस्ता पण त्यानं साफ करून टाकला. पावलं पुसले चलतानाची. पहिल्या काळामध्ये त्या पावला वाटा जे पावलं पडले त्या पावलानं चोर आला गेला कळत होतो. आता तो डांबर रोडावर सिमेंट रोडावर पावलं पडत नसते, म्हणून पाऊस बंद झाला. डांबर रोड, जंगल, हे पुणे मुंबई जंगल झालेत ना सिमेंटाचे, पण तिकडे पाऊस आहे. काय पापन पुण्य देवाला माहित. त्यांच्या जंगलात पाऊस आहे खूप सिमेंटाच्या, आमच्याकडे नाही तर आमच्याकडे कमी आहे. काय माहित नाही सृष्टीचं.
आपला विषय नाही तो. चला. पै विश्व घेऊन या गेले मागेसी, त्या चोरा ते कवणे के घेऊसी. त्या चोराला आपल्याला शोधता येत नाही. जे कोणी एके देशी ऐशी शुद्ध ते मी. बघा एक मिनिट. जे कोणी एकी दशा ऐशी शुद्ध ते मी. एकी दशा ऐशी ते शुद्ध मी. एक दशा म्हणजे व्यापक रूप आहे, मी अद्वैत आहे, निरुपाधिक आहे. तिथे गेल्यावर ती बुद्धी पुन्हा तुम्हाला हुडकुंबी करायला मिळत नाही, बाहेर येत नाही. ती देहाला ओळखत नाही. ते हरपून गेली स्वरूपामध्ये. शब्द पुन्हा सांगते, सिद्धांत ओळखून घ्या. दृष्टांताला महत्व नाही, सिद्धांताला महत्व. ऐका. जी कोणी एका दशा ऐशी. कोणची कोणी एका. जसं एखाद्या चोरानं वस्तू नेली ते गेलं निघून तर सापडत नाही. जसं बुद्धी ज्ञानाच्या माध्यमातून श्रवणाच्या शक्तीतून ती आपल्या एका दशावर गेली, एक अवस्था म्हणजे एक ब्रह्मस्वरूपाकडे गेली, तर ती बुद्धी पुन्हा बाहेर देहाला यायला उरत नाही, शिवत नाही, ती सापडत नाही तुम्हाला. ती व्यवहार देहा संग करत नाही हो बाबा. आता काल ताई म्हणल्या खरंच विस्तार सांगा तुमच्या सुंदरताई. पण त्यांचं खरं आहे. हे वय जर पुन्हा गेली तर तुम्हाला पुन्हा ह्या वयवर यायला येता येईल का नाही माहित नाही. आणि तेच खरे. आतून आलेलं सांगा दाबून, ते थांबू नका माई. ठीक आहे म्हटलं. आणि ते बरोबर होतं, चुकीचं नव्हतं. जे कोणी एका शब्दामध्ये माऊलींचा भावार्थ भरलाय आणि बुद्धीला जागृत केलंय. आत्मानंदाचा अंतःकरणामध्ये स्थान प्रगट झालंय. ते आत्मरूप मी आहे असं बुद्धीला कळाले. बुद्धी त्या ठिकाणी पळाली. चोर पळाला, बुद्धी पण पळाली. तिला कळाले ना माझं रूप ब्रह्म आहे, मी देह नाही, मी जड, माझं स्वरूप नाही, जडाला माझा संबंध केलेला पटत नाही आणि जडाच्या संबंधाने दुःखाशिवाय मला काही मिळत नाही. म्हणून जे बुद्धी जडाचा संबंध विवेकाच्या माध्यमातून जोडती आणि श्रवणाच्या माध्यमातून ब्रह्मरूपाला जोडती आणि बुद्धी ब्रह्मरूप होती, तेव्हा ती बुद्धी हरपती. ती पुन्हा त्या इंद्रियाला सापडत नाही. इंद्रियाच्या सोबत व्यवहार करताना बुद्धी इंद्रियात नसती, जगतात नसती, ती आत्मस्वरूपामध्ये बसती, एक रूप असती, तद्रूप होती आणि तिथं शिवरूप होती. व्यवहार करून ती आपल्या चिन्मय अवस्थेत असती. ती बुद्धी पुन्हा तुम्हाला व्यवहाराकरता सापडलेली शिल्लक नसते, हरपलेली असते. करा इथे चिंतनाला बुद्धी धरा, ज्ञानाचा मार्ग करा, तो सुखाचा धरा, तो जीवन मुक्त वरा, त्याच्याला मन मारा. काय करायचं आता? तेव्हा खळ पडत आणि 100 एकर शेताचा माल घरात येतो. माल खाता, त्याला जर डांबून ठेवलं त्याला किडे खातात. तुम्ही खा. छान दिसतात किडे खाणार त्याच्या आधी आपण खाऊन घेतो. आता काळाने खायच्या आधी सगळं कर्म करून एक एक वास्तू आपली महावास्तू असते. तुमचा एक एक शब्द महाभूत आहे, साधारण नाही ते मावती. तुमचं वाक्य 100 वेळा जरी असेल तर आम्हाला नवीन नवीन अर्थ करतो. एवढं नित्य येतं तुमचं एकच पाठ थोडं नवीन आहे. तेवढ्या वेळा तुम्ही रेकॉर्डिंग, तेवढ्या वेळा नवीन नवीन आनंद मिळतो, तेवढ्या वेळा नवीन नवीन अर्थ करतो. एवढा गहन अर्थ भरलेला आहे त्या शब्दात, वाक्यात. बहुत हरी कृपा, बहुत हरी कृपा. त्या विश्वंभराने जवळ घेतलं, तुम्ही लोकांना नाही घेतलं. नाथ आहे तो, काशी आहे. मग आम्ही अज्ञानाची काशी करतो, विश्वनाथाला भेटतो. आमच्या हृदयात विश्वनाथ आहे, विश्वाचा नाथ. तुम्ही काशीत मानता, आम्ही हृदयात मानतो. एवढा डिफरन्स अज्ञानी आणि ज्ञानी लोकात असतो. हो मग एका वाक्यात फरक सांगतो. आमचा विश्वनाथ आमच्या हृदयात आहे, आमच्या सोबत आहे, आमच्या बुद्धीच्या ऐक्यात आहे, आमच्या चिंतनात आहे, आमच्या सहवासात आहे, आमच्या सुखात आहे, आमच्या अनुभवात आहे. आमचा विश्वनाथ आम्हाला विश्वातून काढतो. तुमचा काशीत आहे, आमच्या हृदयात आहे. जा काशीत जा.
किती गडद ज्ञान असतं. तिथं गेल्यावरच फक्त विश्वनाथ दिसतो का यांना, आणि बाकी विश्वनाथ नसतो का? येडपट बाई, जीवाची लाई लाई, संसाराची घाई घाई, हातात काही नाही. हे ब्रह्मस्वरूप आहे. आणि विश्व हे त्याच्या अधीन आहे. विश्वाला कधी प्रकट करायचं, विश्वाला कधी संपवायचं, हे शंकराचं कार्य. प्रलय. आणि तो विश्वनाथ आहे, कणाकणात आहे, मनामनात आहे, आमच्या सहवासात आहे, आमच्या अनुभवात आहे, आमच्या बुद्धीत आहे. ते लिंग आमच्या हृदयात आहे. आम्ही विश्वनाथ आहे. तेरा नमुन्याचे फुलं व्हायचे, पाणी पंचगंगेचं आणायचं. तुला काय करायचं ते कर, बेसुसट फिर तू, पण आत्मस्वरूपाला धरू नको. अनुवाद तर करूच नको. तुला येतच नाही तर काय करशील? पात्रता नाही ना, पात्रता बनवावी. अपात्र बुद्धीला पात्र करावं, त्याला म्हणावं भक्तिरस, त्याला म्हणावं अज्ञानाचा कस संपला, त्याला म्हणावं आत्मरूप झालो, त्याला म्हणा श्रवणामध्ये परांगत झालो, त्याला म्हणा वेदासंग बुद्धी नांदी, त्याला म्हणा आत्मस्वरूपामध्ये मन आलं, त्याला म्हणा ब्रह्मानंद झाले, त्याला म्हणा शिवस्वरूप झाले, त्याला म्हणा रुद्राभिषेक केला. वाव. आपण जे परमार्थ करतो त्या परमार्थाच्या पुढे एक परमार्थ असतो. परम अर्थ. परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे आत म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे व्यापक, व्यापक म्हणजे एक, एक म्हणजे मी, आणि मी म्हणजे सदा, सदा म्हणजे सदाशिव. का तो बुद्धीतून वय ग, पांढरं व्हावं लाल व्हावं, वा. बुद्धी वाहू नको त्या शिवाला, मन देऊ नकोस तू ग्रंथाला. म्हणून तर चिंतन नाही तुझ्या वाणीला, म्हणून तो अनुवाद नाही तुझ्या तोंडाला. कोरडी फाट तू, निवळ कोरडी. कारण अवसानच नाही परमार्थाचं. मग अवसान संसाराचं अति भयानक. अहंकार मजबूत केलं ना संसाराचा ताटा, बांबूची काठी बांबू सारखी राहती बाया अहंकारानं, कडक. बांबूपणा सोड. एवढ्या अहंकारासंग जगती आपण, एवढ्या अहंकारासंग बुद्धी नांदायली, हे पण आम्ही सांगायचं का? विनम्रपणा. शमदमाच्या संपत्तीला लुटा, इंद्रियाच्या अहंकाराला वाटा, मग पांडुरंगाला भेटा. तू जर अहंकार टाकला नाही, तुझी गुरमी जर गेली नाही, तर तुला नरमी कशी येईल ग? कळत नाही. कारण तो अहंकार म्हणजे पाप असतो जवळ, तो भेद म्हणजे ईश्वराचं सानिध्य नसतं. म्हणून बुद्धीमध्ये जिवंत भेद ठेवणारे लोक अभेदाकडे कधीच लवकर येत नाही. किती ऐका आणि किती वाचा, पण त्यांच्या हृदयाचं परिवर्तन नाही, त्यांच्या मनामध्ये शमदमाची शक्ती नाही, त्यांच्यामध्ये वैराग्याची ताकद नाही, विवेकाची ज्योत नाही, परमात्म्याची भेट नाही. साधू म्हणून कोण काय कळत नाही, साधूची संगती म्हणून सुद्धा कळत नाही. बाप रे बाप. चला जाऊ द्या. जडाजड व्याप्ती. अर्जुना, माझी अशी जड व्याप्ती त्याला कळते, ऐसी एक देशामध्ये एलालीड बुद्धी. जसा चोर निघून गेला हाताला काय आणणं, तशी बुद्धी माझ्यापाशी आली, निधी हात थांबली नाही, तिला सापडता येत नाही. मग ऐसी बुद्धी लांबून जाणता येतो. कसा जाणता येतो? मी कसा आहे तिला कळतं. मी कुठे आहे, माझी व्याप्ती कशी आहे, ऐका. ऐसे जडाजड व्याप्ती, जड आणि अचलात मी आहे, ही बुद्धीला समजतो मस्त. रूप करिता कैवल्यपती. कैवल्यपती मोक्षाचे दाता असणारे श्रीकृष्ण परमात्मा, कैवल्याचे पती, मोक्षाचे दान देणारे पती.
ते केली निरूपा ही ती आपुल्या रूपी. कैवल्याचं दान देणारे, गीतेचं भान करणारे, अविद्येचं घाण काढणारे आणि जीवाला मोक्ष देणारे आपल्या निरुपाधिक स्वरूपाचं वर्णन करतात इथल्या पुढच्या ओवीमध्ये. मी कसा निरुपाधिक हे सांगण्यासाठी ही ओवी सांगितली. कैवल्यपती, कैवल्य धाम म्हणजे मोक्ष, अद्वैत स्थिती प्रदान करणार अंतःकरण. वेदाच्या माध्यमातून, कृष्णाच्या बोधातून आणि अधिकाराच्या अवसानातून मनाला त्या ईश्वराची प्रतीती येऊ लागते आणि तो कैवल्य धाम मायामध्ये तो जीव जातो. परमात्मा त्या कैवल्य धामात राहतो, देहात नसतो. कोण देतो कैवल्यपती? कोण आहे? कृष्ण परमात्मा. तो कैवल्यपती कृष्ण परमात्मा एक अद्वितीय स्थिती ब्रह्माची स्थापना करतो बुद्धीमध्ये. त्या पिंडामध्ये ब्रह्म उभा टाकतो, प्रगट होतं, असलेलंच प्रगट होतं, आवरण जात. त्याला काय म्हणून ठेवायचं काय? स्वयंसिद्ध तो भगवान तिथं आहेच आहे, तो मीच आहे, अभेद झालाच आहे, भेद गेलाच आहे. म्हणून तो कैवल्यपदी श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या मुखातून गीतेची गंगा आली आणि साधकाच्या हृदयात शिवली आणि बुद्धीचं आवरण संपलं, मन भगवंतात थांबलं, देहभान गेलं, अज्ञान तिथं टाकून दिलं, अंतःकरणानं झटकून टाकलं आणि पटकन भगवंतात बुद्धी प्रवेश केली. ते निरुपाधिक रूप कसं आहे हे कैवल्यपती कृष्ण परमात्मा प्रबोधन करतात आणि साधकाला संजीवन बुटी पाजतात. अमृताची जाणीव लागते, मृतदेहाती संबंध जातो, परमात्मा प्रगट होतो, अंतःकरणातला आत्मलिंग जागृत होतं आणि बुद्धीचा तिथं अभेद होतो. त्याला म्हणतात रुद्राभिषेक. गणना माती वळण काही स्वतः करा की अभिषेक. संसारासाठी अभिषेक आणि मुक्तीसाठी कामना रहित केला अभिषेक मुक्तीसाठी असतो. आणि कामना मांडून भगवंताला शरण गेल्यावर संसार वाढत असतो. काय करायचं ते करा, मला नका सांग. आपलं आयुष्य आपल्यासाठी विनियोग करा. संसार थांबवा. आता हे ढोरं गोरं बांधा कुंट्याला, म्हणून टाका दावणीला ते ढोरं आणि आपली बुद्धी भगवंताकडे जाऊ द्या. आपलं कल्याण करून घ्या. देहभाव सोडून द्यायसाठी आत्मलिंगाला बुद्धीला स्पर्श करू द्या. ती बुद्धी तर नात्यात देहात संसारात व्यवहारात बुरा येऊन गेला बुद्धीला, तरी पण संसाराचं ओझं व्हायचं का गाढवाचं? ज्याचं ओझं त्याला फेकून द्या, निरामय व्हा. तुमचा संसार पण सुंदर बनेल, तुमचं दुःख पण जिरून जाईल, तुमचं अज्ञान संत हरून नेतील आणि तुमचा मार्ग खुल्ला होईल आणि तुमचं ज्ञान तुमच्या हातात येईल. काय संसारात तोंड घालायचे? बिनकामी ताप नसलेला कोण तुम्हाला सुख देणार आहे, कोण तुम्हाला मुक्त करणार आहे? आम्ही दोघं बसलो काल, तर बहीण भाऊ म्हणून बनलो आम्ही चिंतनात. अगं म्हणला कशाची आई कशाची बाबा? ज्या गुरुनं मुक्त केलं तर पुढचे आई बाप संपले ग. हो म्हण मग आपल्या प्रारब्धामुळे आपण आलो. निमित्त मायबापांनी सोडून गेले. कुठे राहिले मायबाप? कोणत्या नात्यानं कल्याण करून दिलं, कोणत्या नात्यानं तुम्हाला सुख दिलं? तुम्ही सांगत नाही, आम्ही सांगतो. आम्ही खुल्ला बोलतो, तुम्ही आडपडद्यानं बोलतात. कारण संसारित चतुर असतात, फितूर असतात, पण बोध आणि वेद चतुर बी नाही फितूर बी नाही, आतुर आहे मोक्षासाठी. म्हणून संसारा संग जास्त राहत जाऊ नये. त्याच्या तालावर जे नसते तर संसाराच्या त्याची संगती करू नये. जे अभेदात आहेत त्याच्या स्पर्श जास्त होऊ नये. आहा त्यांच्या सदनाशी न जावे, त्यांशी संभाषण न करावे. लिहून ठेवले माऊलीनं. त्यांच्या सदनाशी न जावे, संभाषण तयाशी न करावे. हे संसार लोकांपासून दूर राहावं. त्यांचा चिक्कल आपल्या अंगाला लागतो म्हणून. अज्ञानाचा चिक्कल, शब्द चिवकल, शब्द भारी वापरतात ना. अहंकार आणि
दुसऱ्याला अहंकारामध्ये खेचतेत. अवडंबर या जगात. जिथं मोक्ष नाही, जिथं कल्याण नाही, तिथं उच्च उत लाखो लाखो लोक तिरडून मरायले तरी लोक. जिथं आत्मकल्याण आहे तिथं काय काय नाही. पांडव 5 होते पण विजयी झाले. कौरव लाखो होते मरून गेले. कळालं का? कौरव पांडव वीराच्या घरी गेले. अगदी खरं. तरी काय उघडा मंत्र जाणार राम कृष्ण हरी म्हण. सुरुवात रामाची आहे, मग ती कृष्ण आहे, मग हरी आहे. हा मंत्र आहे, महामंत्र आहे, तारक मंत्र आहे. म्हणून राम परब्रह्म आहे, आत्मा राम. चला रूप करता कैवल्यपती केली निरूपाही ती आपुल्या रूपे. अर्जुना, मी चराचरामध्ये आहे आणि तुला हे सांगण्यासाठी माझं निरूपाद कृपाचं वर्णन सांगणार आहे. असं कैवल्याचे पती कृष्ण परमात्मा बोलतात. कैवल्य म्हणजे मोक्ष, त्याच्या अधिपती म्हणजे कृष्ण, कृष्ण परमात्मा. त्यांचा आज गोपाळ काल आहे. मला बोलायचं आहे, मला गोव्या घ्यायच्या. गोपाळ काला म्हणजे घेऊ जाते माझी. तुम्ही ऐका गवळणी, हे सगळं काही लोक असते ते बघा जाऊन. युट्यूबवर आहे, कुठं बी आहे, कुठं बी आहे. ते कीर्तनात सांगावं लागते गवळणीच. मला 2 मिनिटं सांगते आणि पुढे चालते. गोपाळ काल आहे आज, कशाला सोडायचं. कारण काला म्हणजे ऐक्य. दही भात एक केल्यावर त्याला काला नाव येतं. दही पोहे मिरची तिखट मीठ खमंग मिरची टमाटे लोणचे फिंचे सगळे एकत्र करून तो काला त्या भागवतातला. आणि हा काला आमच्या अभेदातला. जेव्हा कृष्ण परमात्म्याच्या गीता बुद्धीनं अवगत केली, हृदयामधलं आवरण काढून टाकलं आणि चित्तचे दहन केला, हे भान सोडून दिला, हृदयाची आर्द्रता संपली. जो मी देह आहे, जी वासना, कोणची वासना होती? विषय भोगण्याची, इंद्रियामध्ये विकार करण्याची वृत्ती, अविद्येची वृत्ती होती. त्या अविद्यवृत्तीचा नाश झाल्यावर काला होतो जीवाचा आणि शिवाचा. पण अविद्यावृत्तीचा नाश एका जन्मात होईल का लाखो जन्म घ्यावे लागतील आम्हाला माहित नाही. प्रत्येकाच्या अधिकारावर डिपेंड आहे मोक्ष. म्हणून अविद्येनं जेव्हा अंतःकरणामध्ये आणि इंद्रियामध्ये अविकार होतो आणि बुद्धीला जगतभास होतो आणि देह माझा वाटतो, तिथं भेद असतो, तिथं काला नसतो. पण जेव्हा भेद समूळ नाश होतो आणि इंद्रियाचा विकार ज्ञानाने जातो आणि त्या संताच्या संगतीमध्ये स्वरूपाचा साक्षात्कार होतो, तेव्हा जीवाशिवाचा ऐक्याचा अनुभव येतो. त्याला महाद्वारचा काला म्हणतात. महावाक्याच्या ज्ञानामध्ये बुद्धीने प्रवेश करून मी कोण आहे असा आत्मसाक्षात्कार करून ती बुद्धी जेव्हा स्वरूपामध्ये प्रवेश करते तर महावाक्याच्या द्वारात येऊन स्वरूपामध्ये विलीन होते. त्याला म्हणतात काला. पंढरपूरच्या महाद्वारातला काला म्हणजे महावाक्याने फुटलेल्या बुद्धीला पांडुरंग. अंतरंगामध्ये जाणारी बुद्धी म्हणजे पांडुरंग. अंतरंगात बुद्धी जाती, आत्मस्वरूपाला पाहती, एक रूप होती, तिथे जीवाशिवाची एकता होती. त्याचं नाव गोपाळ काला. आवरण काढलं, ब्रह्मरूप बघटलं, त्या आनंदाला मन भेटलं, मन आनंद झालं, मन नाही राहिलं, मन संपलं. कारण अज्ञानाची हंडी फोडली आणि मधला सुखाचा काला खाल्ला आणि खापर घरी घेऊन गेले. कारण दही अंडीचं खापर घरात नेल्यावर लक्ष्मी राहते म्हणे. मला माहित नाही, ऐकलं सांगायला. मग आमचं रोज ज्ञान ऐकलं लक्ष्मी जाते का पळून? नाही. धनलक्ष्मी, ज्ञान लक्ष्मी, वैराग्य लक्ष्मी, विवेकाची लक्ष्मी, सगळ्या लक्ष्मी तिला आणतात. पुन्हा एक 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 सगळ्या अष्टमा सिद्ध्या येतात आपोआप. एकदा ज्ञानाकडे येऊन तर बघा, ज्ञानाची चव घेऊन तरी बघा. संसाराची बेचव संपूर्ण.
साष्टांग दंडवत माऊली. या भेदाचं का जीवाशिवाचं का साष्टांग आत्मधन आहे, ज्याला अभेदाचं ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये आत्मचिंतन आहे, ज्या हृदयाच्या कप्प्यामध्ये आत्मधन भरायलेत, वेदाचं ज्ञान घ्यायलेत, शुद्ध व्हायलेत, तर ते भाग्यवानच आहे, अति भाग्यवान. पण एकनिष्ठ राहा. 56 लिंग ठेवायच्या आणि 50 लिंग वाचायच्या. तुझ्या नानाला मोक्ष होणार नाही. लिहून ठेव कोऱ्या कागदावर. एवढी वच बाई असते की नाही, इतकं सांगून पण दुसरं लिंक आहे कधी. एवढा त्रास होतो मनाला. इतके घाणेरडे लोक असतात. इकडं गोड गोड बोलतात आणि इकडे असे वागतात. बाप्पा ऐका, मी तुमचे बंधनकारक नाहीये, तुमचे मालक नाहीये मी. पण एवढं स्वरूप साक्षात्काराचं ज्ञान, वेदाचं ज्ञान, ओवीचं भाग, एक एक शब्दांमध्ये जातो आपण, तर पुन्हा 10 लिंक कशाला घ्यायचा? किती पागलपण आहे. मग एकनिष्ठ राहत नाही तर तुम्हाला मोक्ष होत नाही. लिहून ठेवायचा, कदापि नाही, कदापि नाही. कारण व्यासपीठाची भाषा आहे, लक्षात ठेवायची. आणि आशीर्वाद घ्यायचा, कधी वाईट वागायचं नाही, कधीच नाही. तुम्ही जा, पण मला खोटं बोलू नका. ऐका, मी तुम्हाला बंधन करत नाही, पण माझ्याशी खोटं वागायचं नाही. बिलकुल नाही, कधीच नाही. मला मी ऐकायला कशाला बंधन करू? ऐका ना, 1000 लिंक ऐका, पण माझ्यासमोर खोटोडा चोंबडेपणा करून बोलायचं नाही, बिलकुल नाही. चला, तो अवघाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा. तो अवघाच बोध, वेदाचा बोध, 18 अध्यायाचा सार, 4 वेदाचा सारांश, तो सार अर्जुनाच्या हृदयात कसा प्रगटला, भगवंतानं कसा टाकला, अर्जुन सारा त्या बोधात कसा आला, अर्जुन ब्रह्म कसा झाला, अर्जुन कृष्ण कृष्ण कसा बनला, हे सांगायचं आता देवाला. सांगा, एका शब्दावर 50 वाक्य निघतात. कधी कधी एका ओळीवर मी 1.5 तास बोलते, आणि ह्यांना 4 लागतात लिंका. लागू दे, 50 लागू दे, हरकत नाही आमची. पण खोटं बोललं तर आशीर्वाद नाही, घेऊन ठेवायचं. भाषा व्यासपीठाची, खोटे वागायचं नाही. आणि हेच तुमचा खोटारडाचा भाव आतापर्यंत मला दुःखदायक आहे. लिहून ठेवायचं. कान नाही वागायचं, नीट वागायचं आमच्या पुढे. घाणेरड्याचा भाव. तो अवघाची बोधू सहसा. अवघाच तो सगळा जो बोध आहे, पुढे दिला कृष्ण परमात्मानं, कुणाला? अर्जुनाला. कसा? आता बोध. अर्जुनी उमटला कैसा. तो बोध अर्जुनाच्या हृदयामध्ये उमटला, म्हणजे थांबला. पण बुद्धी तिथं आली, देहात राहिली नाही. कुठं आली? बोधात. मन वेदात. समोर कृष्ण सांगणारे कृष्ण परमात्मा. मुखातला बोध हृदयात आला, उमटला. आता कसा उमटला बघू पुढा. व्योमेचा चंद्रोदय जैसा क्षुरार्णवी. व्योमेचा चंद्र जैसा क्षुरार्णवी. व्योम म्हणजे आकाश. जेव्हा समुद्राचं मंथन केलं, क्षीरार्णवी म्हणजे क्षीरसागर, समुद्र. समुद्राचं मंथन करताना लक्ष्मी, ऐरावत, गजेंद्र, सर्प, वासप, काय 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 निघालं मला सगळ्याला माहितीये. इथे काय भागवत सांगायला बसले नाही, इथे वेदांत आहे. मग जेव्हा चंद्र निघाला तर तो भगवंतानं आकाशात स्थापन केलं. तस हा बोध आहे अंतःकरणामधला कृष्ण परमात्माच्या हृदयातून निघालेला बोध अर्जुनाच्या हृदयात स्थापन केलं. सोडून द्या, समुद्र काय करायचं नाही. कळालं? 40. का प्रतिबिंब चोखटे, समोरील चित्र उमटे.
तिथं थांबू आता, जास्त घ्यायचं नाही, सांगून तुमच्या डोक्यात बसत पण नाही. का प्रतिबिंब चोखटे समोर चित्र उमटे. एखादी भिंत स्वच्छ असे चकाचक, तर त्या भिंतीवर समोरचं चित्र आपोआप उमटत. तसं अर्जुनासमोर अर्जुन होते आणि अर्जुनाचं अंतःकरण स्वच्छ चकाचक होतं म्हणून भगवंताच्या मुखातला बोध इथं प्रगट होता, प्रतिबिंबित होत होता. कळालं पाहिजे. आपण अर्धी ओवी घेतली, 4 शब्द आहेत फक्त, त्याच्यावर वाक्य किती बघा आधी. कडे जाणाऱ्याला समोर चित्र उमटे, तैसा अर्जुनानी वैकुंठे नांदत से बोधू. तैसा अर्जुनानी वैकुंठे, जसं समोरची चित्र, समोरची भिंत चकाचक असेल तर तिथं चित्र आपोआप उमटतं, तसं अर्जुनानी वैकुंठे नांदत असे, ते चित्र ह्या भिंतीवर आलं, ते बोध आणि कृष्ण अर्जुनाच्या आत गेला. अर्जुन कृष्ण कृष्ण झाला, अर्जुन कृष्ण कृष्ण. हा प्रतिबिंब चौकटे, समोरील चित्र उमटे. प्रतिबिंब चौकटे, समोरचं प्रतिबिंब स्वच्छ भिंतीवर उमटलं तिकडचं, तसा भगवंताच्या हृदयातला बोध अर्जुनाच्या हृदयामध्ये उमटला, थांबला आणि कृष्ण आणि अर्जुन एक झाले. अर्जुनाने वैकुंठे नांदत से बोधू. अर्जुनाने वैकुंठे, कृष्ण नायक आणि अर्जुन काय झाले, एकत्र आले, एक झाले. आकार म्हणजे कृष्ण नाहीये, कृष्ण म्हणजे भगवंताच्या मुखातून निघालेला गीतेचा बोध आणि त्या बोधामध्ये अर्जुनाची बुद्धी, म्हणून दोघे एकत्र. कळालं वैकुंठे आणि अर्जुनाने वैकुंठे. कळाले पण धरू नका. भगवंताच्या मुखातून निघालेला वेदाचा बोध अर्जुनाच्या बुद्धीमध्ये प्रस्थापित केला आणि अर्जुनाची बुद्धी ब्रह्म झाली आणि ब्रह्म म्हणजे कृष्णाचे यथार्थ रूप, निरुपाधिक रूप, याचं निरूपण चाललंय. आला का विचार आपण? आलो की नाही सांगा. भगवंत म्हणले अर्जुना, तुला आता निरुपाधिक रूपाचं वर्णन करणारे, तुला बोधाच्या द्वारे माझ्याकडे घेणारे, म्हणून अर्जुनाने वैकुंठे नांदत असे बोध. कळालं? लागली खूप सुंदर. हो माऊली, हो खूप छान वाटलं. कृष्णाने विराधा विडी झाली. जय हरी. ज्या साधकांना आमच्या माऊलींचा पाठ आवडला असेल तर त्यांनी प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.